स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता। परमपूज्य श्री सतीश महाराज देगलूरकर यांनी लिहिलेल्या शिवकृपांकित संत श्री चूडामणी महाराज यांच्यावरील चरित्रलेखाचा आज ऐकूया भाग 10 म्हणजे शेवटचा। दुसरा दिवस उजाडला। गंगातीरी दुपारच्या वेळी पुन्हा पंढरपूरचा विठ्ठल शेठ शिधा सामुग्री घेऊन आला। पुनरपी सर्वांची तृप्ती झाली। भोजनोत्तर विठ्ठल शेठ म्हणाले, योग योगेश्वर चूडामणी देवा, आज तुमच्या मुखीचं कीर्तन ऐकण्याची इच्छा आहे। चूडामणी महाराज म्हणाले, आज आमचा गुंडा कीर्तन करेल। गुंडाजी अवाक झाले। कधीही त्यांनी तोंड उघडलं नव्हतं, पण गुरु आज्ञा होती ना। श्री गुरूंची स्नेहाळ दिठी गुंडावर खेळली आणि श्री गुरुचरणांना वंदन करून गुंडा महाराज कीर्तनी उभे राहिले। टाळ मृदुंग लावून कीर्तन सुरू झालं। साक्षात गुरुदेव श्रवणासाठी बसले होते। जसं ज्ञानदेवांच्या गीता व्याख्यानात श्री गुरु निवृत्तीनाथ श्रोते होते। कीर्तन रंगात आलं। श्रोत्यांसह वक्ताही डोलू लागला। भगवंतही ज्या कीर्तनात डुलतात तिथं सामान्य जनांचं काय। मोठ्या भावभक्तीच्या गजरात कीर्तन पूर्ण झालं। गुंडाजींनी श्रोत्यांसह सद्गुरूंना दंडवत घातला। एवढ्यात तो विठ्ठल शेठही दिसेनासा झाला। निंदक गुंडाजींच्या वाणीनं खुश झाले। संतांचं घर म्हणजे विरक्तीचं विश्रांती स्थान होय। चूडामणी महाराज तर विरक्तांचे मुकुटमणी होते। धर्मजागरणासाठी ते नेहमी फिरत। एकदा ते भागानगरी यवनांच्या राज्यात कीर्तन करण्यासाठी आले। त्यांच्या वाणीच्या प्रभावानं मोठमोठे यवनी सरदार अमीर उमराव कीर्तन ऐकण्यासाठी येत। एकदा राजप्रासादासमीप चूडामणी महाराजांच्या कीर्तनी भक्तिप्रेमाचा पाट वाहत होता। त्यांची वाणी श्रोतृ हृदयाचा ठाव घेत होती। राजधर्मी निजाम ती वाणी ऐकून स्वतः कीर्तनी उपस्थित राहिले। निजामाला आनंद होऊन त्यानं चूडामणी महाराजांना काही सनद दान देऊ केली। परंतु चूडामणी महाराज म्हणाले, जेथे कीर्तन करावे तेथे सेवू नये अन्न। या विरक्त योग्यानं धनसंपत्तीला स्पर्श केला नाही। परंतु निजामानं विनयानं त्यांच्या पुत्रांना काही गावांची सनद दिली। चूडामणी महाराज सकाळी दिवसा रात्री कधीही शास्त्र प्रबोधन करीत, संत विचार समजावून सांगत। रात्री नित्य कीर्तन होत असे। हा सारा सहस्त्रधारांनी होणारा बोध गुंडा महाराज अंतरी साठवीत असत। अंतःकरणात सातत्यानं बसलेला ईश्वरानुराग म्हणजे वैराग्य। अशा ईश्वरी प्रेमात चूडामणी महाराजांचा काळ व्यतीत होत होता। एके वर्षी सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं। घरी खूप लोक येत तर काही अचानक येत आणि दिवस निघून जाई। भागानगरी जाऊन काही धनसंचय करून दुष्काळ पीडितांना मदत करावी असं चूडामणींना वाटलं। पण शरीरी वृद्धत्व, त्यामुळं कसं जावं हा विचार चालू होता। एवढ्यात गुंडाजी पत्नीसह घरी सासूरवाडी आले। दिवाळीच्या सणांचे दिवस होते। गुरुपत्नींना चिंता पडली, जावयाचा सन्मान कसा करावा। घरी सगळेच उपाशी होते। गावकऱ्यांनी शिधा सामुग्री आणली। सर्वांनी प्रसाद घेतला। गुरुपत्नींना वाटलं, जामात आदर आम्हा न घडे, मिळेना कधी मुलीसी लुगडे, हा अपराध काय देवाकडे, होणार घडे दैवानुसार। त्या दिवशी गावातील सारे भक्त चूडामणी देवांच्या घरी जमले आणि गुंडा महाराजांनी गावोगाव कीर्तन प्रबोधन प्रवास करून आयाचित घेऊन परतावं आणि दुष्काळ पीडितांसाठी त्याचा विनियोग करावा असं ठरवण्यात आलं। त्याप्रमाणे गुंडा महाराज ठिकठिकाणी कीर्तन करून आयाचिती मिळवत ती आपल्या गावी पाठवून देत।
गुंडा महाराजांची तपस्या एक दिवस फळाला येऊन साक्षात महर्षी नारद त्यांच्या पुढ्यात उभे राहिले. त्यांनी वृद्ध गुरुदेवांची सेवा कर, प्रपंचासह परमार्थ कर, तुला अकुळीसाचा श्रीकृष्ण नक्की भेटेल असं सांगता गुंडा महाराजांनी मला प्रपंचात ढकलू नका असं विनवलं. तेव्हा नारद उत्तरले, प्रपंच त्यागिता परमार्थ भेटे, बोलणे खोटे सत्यपै. मनी ईश्वर असावा, श्री गुरुसेवेत अंतर पडू नये. संसारी कर्म व्यापार आनंदानं करीत काही मागू नये. संसारात आसक्ती नसावी म्हणजे परमार्थ प्राप्ती लाभते. सारी कर्म करावीत तोच स्वधर्म होय असं सांगून नारदांची स्वारी परतली. त्यांच्या पावलांच्या ठशांवर गुरुजींनी लोळण घेतलं. ती माती बरोबर घेऊन गुंडाजी देगलूरला परतले आणि सारी हकीकत श्री गुरुचरणी सादर केली. श्री गुरु आनंदले. यथाकाली राजाईस ऋतू प्राप्त झाला. महाशिवरात्रीचा उत्सव होता, पण दुष्काळ सरला नव्हता. त्यामुळं पाण्याची चणचण होती. लांबून पाणी आणावं लागे. गुंडाजी रात्र रात्र पाणी भरण्याचं काम करीत. श्री गुरूंच्या हे लक्षात येऊन, मी तुला खूप कष्ट देतो असं म्हणत आशीर्वाद देत. म्हणतो कीर्ती आकल्पवरी, तुझी निर्धारी होईल. काळ जात होता. चूडामणींना मृत्यूची चाहूल लागली. एके दिवशी चूडामणींनी आपल्या पत्नीला बोलावलं. त्या नम्रतेनं पतिदेवांसमोर उभ्या राहिल्या. तेव्हा महाराज म्हणाले, अगं, तुला उद्या जायचंय. मीही थोड्याच दिवसात येईन. मग आपण शिवलोकी आनंदात राहू. लक्ष्मीबाईंना अहेवपणी जाण्याचा आनंद झाला. त्या धन्य होत्या. श्री चूडामणी महाराजांनी वर्तवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाई पतीच्या मांडीवर मस्तक ठेवून अमरलोकी परतल्या. सर्वांना दुःख झालं. चूडामणींनी सगळ्यांना समजावलं, मृत्यून म्हणे सान थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार देवादिकांचे. मग चूडामणींनी आपल्या अंतरी असलेलं सर्व ज्ञानभांडार गुंडाजीच्या अंतरी ओतलं. ज्ञानाच्या माध्यमातून तेच गुंडाजींच्या अंतरी शरीरी विलसू लागलं. ज्ञानमार्गीच्या साऱ्या खाणाखुणा गुंडाजींना देऊन टाकल्या. गुरुमुखीच्या अक्षराच्या प्रभावानं गुंडाजींना समाधी अवस्था प्राप्त झाली. चूडामणी महाराजांच्या महानिर्वाणाचा दिवस लवकरच उजाडला. त्यांनी आपल्या बोधरूपी आत्मांशास पोटाशी धरून, बाळा जातो, सांभाळ ब्रीद माझे, असे उद्गार काढले. समीप बसलेल्या कन्येस सांगितले, बाळे, पती सेवा कर. त्यांना कधीही कठोर बोलू नकोस. आपत्काली धीर दे. अंतर पडू देऊ नकोस. चूडामणींनी त्या दोघांकडं कृपाकटाक्षानं न्याहाळून आपल्या पदी बैसवलं आणि या महायोगी भक्तानं योगमुद्रा साधली. श्री गुरूंच्या ध्यानात चूडामणी महाराजांनी आपला देह देवाच्या स्वाधीन केला. भगवंत सामोरे हृदयी होतेच. सप्रेम करिता माझी भक्ती, माझी या भक्तासी देहांती, हृदयी प्रगटे माझी मूर्ती, घवघवीती निज तेजे. अशी अवस्था प्राप्त झाली. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध नवमी शके 1601 हा. यथायोग्य समाधी देण्यात आली. संत क्षरशरीरानं जातात, पण अक्षरवाणीनं अमरच असतात. देगलुरी चूडामणी महाराजांची समाधी आजही माणसांना प्रपंच परमार्थाचा प्रशस्त पथ दाखवते. चूडामणी महाराजांनी गुंडाजीला असं केलं, भक्ती ज्ञान वैराग्य आगळा, विवेकमोसी शोधिला हेमगोळा, फुंकोनी श्री गुरु बोधाग्नी जळाळा, गुंडा पुतळा सिद्ध केला. या भागाबरोबरच
शिवकृपांकित संत श्री चूडामणी महाराज यांच्यावरील चरित्रलेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. हा चरित्रलेख लिहिला होता परमपूज्य श्री सतीश महाराज देगलूरकर यांनी. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी देवनाथ महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी चूड़ामणि महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी गुंडा महाराज की जय. हरि ओम तत्सत.